नमस्कार, मी सुनील कोरे. मी पण जिल्हा उपनगर फेडरेशनचा एक्सपर्ट डायरेक्टर आहे. आपलं मुंबई सबअर्बन फेडरेशनचं लास्ट टाइम मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती दिलेली होती की जसं की मुंबई जिल्हा उपनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन जी आहे तिचे चेअरमॅन आहेत आपले CA रमेश प्रभू, आणि सेक्रेटरी आहेत आपल्या तेजस्वी घोसाळकर, आणि बाकी सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत. आता मुंबईमध्ये दोन फेडरेशन आहेत. एक मुंबई फेडरेशन आहे आणि एक मुंबई सबअर्बन फेडरेशन आहे. आता मुंबई सबअर्बन फेडरेशन ती वांद्रा टू दहिसर आणि वांद्रा टू मुलुंड, गोवंडी, टोटल 170 वॉर्ड आपल्या अंडर येतात. 227 मधनं 40,000 सोसायटी आपल्या अंडर येतात. पण पहिल्यापासून लोकांनी मुंबई सबअर्बन मध्येच हे केलेलं. आता 2 वर्ष झाले की आपण प्रभू सरांच्या आणि आपले अभिषेक घोसाळकर जे होते, लेट अभिषेक घोसाळकर, त्यांच्या ह्यानी आपण ही फेडरेशन परत जिवंत केलेली. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स भरपूर आहेत. जसं की तुम्हाला लोकल प्रॉब्लेम्स असतील ते पण सॉल्व्ह होतात, किंवा तुम्हाला एखादं ऍडवाइस घ्यायचं असते डीन कन्व्हेन्स बद्दल, किंवा तुम्हाला फॉर्मेशन ऑफ सोसायटीज, किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटीज किंवा स्टॅम्प ड्युटी, तर या सगळ्या सुविधा तुम्हाला फ्री ऍडवाइस दिल्या जातात फेडरेशनच्या तर्फे. आपला फेडरेशनचं मेन ऑफिस आहे अंधेरीला आराम सेंटरला, जिकडे CA रमेश प्रभू बसतात. आणि पूर्वी पण मी तिकडे बसायचो. आता ब्रांच ऑफिस जी आहे तिकडे मी बसतो बोरिवलीला. तर तुमचे काही असे इश्यूज असतील तर ते फेडरेशनच्या थ्रू सॉल्व्ह केले जातात. आता गेल्या वेळेला मी तुम्हाला समजवलेलं की फेडरेशनची फी असते तशी 1,708 रुपये असते. त्याच्यामध्ये 1,000 रुपये तुमचे शेअर सर्टिफिकेटचे असतात वन टाइम, त्याला GST नसते. 100 रुपये एंट्री फी असते, त्याचे 18% GST आहे, म्हणजे 118 रुपये होतात. दुसरं तुम्हाला अॅन्युअल सबस्क्रिप्शन जे असते ते 500 आणि GST 18% म्हणजे 90 रुपये, 590. टोटल 1,708 रुपयाचा तुम्हाला एक चेक द्यायला लागतो. एक फेडरेशनचा मेंबरशिपचा फॉर्म येतो, तो तुम्हाला भरायला लागतो. तुम्हाला सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्यायला लागते, आणि एक मॅनेजिंग कमिटीमध्ये एक रिझॉल्युशन पास करायला लागतो. ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. आणि रिन्युअलच्या वेळेला तुम्हाला फक्त जी काय 500 रुपये रिन्युअल असते ती आणि GST द्यायला लागतो, म्हणजे 590 आजच्या हिशोबाने. आता याच्यामध्ये तुम्हाला काही सोसायटीचं प्रॉब्लेम असेल काय असेल तर तुम्हाला ऍडवाइस मिळते. इवन तुम्हाला केव्हा एखादं ओपिनियन घ्यायचं असते तर ते पण फेडरेशनच्या थ्रू तुम्हाला आम्ही पुरवतो. आता हे लास्ट टाइम मी तुम्हाला इथपर्यंत समजवलेलं. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला बोललेलो, मी तुम्हाला आणखीन LAC बद्दल सांगेन. LAC म्हणजे लोकल एरिया कमिटी आहे. जसं आता फेडरेशनचं ऑफिस आहे अंधेरीला, आणि आपला एरिया एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे प्रभू सर आणि लेट अभिषेक घोसाळकरचा कन्सेप्ट काढला, जो आपल्या GRच्या हिशोबाने आहे, की प्रत्येक एरियामध्ये म्हणजे जसे म्युन्सिपल वॉर्ड असतात ना, कौन्सिल वॉर्ड, त्या हिशोबाने आम्ही LAC देत आहे. जसं मी आता समजा चारकोपला राहतो, तर माझा वॉर्ड नंबर आहे कौन्सिल BMCचा 19, तर आम्ही त्याला नंबर LAC 19 दिलाय, बरोबर आहे, 19. आता तिकडे आम्ही कसं करतो की जसं फेडरेशनचे सोसायटीमध्ये कसं असते, तुमच्या चेअरमॅन असतात, सेक्रेटरी असतात, तसं फेडरेशन मध्ये पण चेअरमॅन आहेत, सेक्रेटरी आहेत, ट्रेजरर आहेत, आणि बाकी सगळे कमिटी मेंबर्स आहेत, बरोबर ना. तसंच आम्ही काय करतो की समजा उदाहरण चारकोपमध्ये जर करायचं केलंय आम्ही, तर तिकडे आम्ही एक चेअरमॅन अपॉइंट करतो, म्हणजे एक कमिटी फॉर्म करतो 7-8 जणांची. ते आता समजा चारकोपमध्ये 200 बिल्डिंग आहेत, त्या 200 बिल्डिंग म्हणजे एरिया आहेत, आता 1 ते 9 वॉर्ड आहेत, म्हणजे हे सेक्टर आहेत. तर प्रत्येक सेक्टर मधनं आम्ही 1-2 असे घेऊन टोटल आम्ही 12 लोक केलेली आहेत.
त्याच्यामध्ये आम्ही एकाला चेअरमॅन केलंय, एकाला सेक्रेटरी केलंय, एकाला ट्रेजरर केलंय, मग व्हाईस चेअरमॅन केलंय, व्हाईस सेक्रेटरी केलंय, डेप्युटी, असं करून ते कमिटी फॉर्म होते. म्हणजे हे LIC करायचं कन्सेप्ट का हे आहे की लोकांना प्रत्येक वेळेला फेडरेशनला एवढ्या लांब येणं माहिती पडत नाही, आणि फेडरेशन एक्झिस्टन्स आहे हे पण लोकांना LICच्या थ्रू माहिती पडते, आणि ते तिकडे सेमिनार्स घेतात, जिकडनं आमच्या हेड ऑफिस मधनं CA रमेश प्रभू किंवा एक्सपर्ट्स असे येतात, आणि 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये एक सेमिनार आम्ही घेतो एरियामध्ये. तिकडे 30-40 सोसायटीज येतात, एक एक हॉल घेतो, आणि त्या हिशोबाने आम्ही लोकांचे इश्यूज तिकडे, म्हणजे फेडरेशन बद्दल त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. आता सोसायटीने मेंबरशिप घेतली तर त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो, तो मी तुम्हाला पहिला सांगितलेला आहे. आता लोकल एरिया कमिटीमध्ये काय असते की कोणाचे इश्यू असेल चारकोपमध्ये, तर ते माझ्याकडे येतात, म्हणजे आमच्या इकडचे जे चेअरमॅन आहेत त्यांना, आणि त्यांना बोलतात की आमचे असे इश्यू आहे, तर ते त्या लेवलला सॉल्व्ह होतात, तर ठीक आहे. पण एखादं जर समजा तुम्हाला त्यांना वाटलं की हे विषय काय वेगळे आहे, तर मग आम्ही त्या हिशोबाने त्यांना तिकडे पाठवायचं, किंवा आम्ही आमच्या थ्रू रायटिंगमध्ये हेड ऑफिसमध्ये पाठवतो मेलच्या थ्रू, आणि मग त्यांच्याकडनं आम्ही ओपिनियन मागून घेतो. तर लोकल एरिया कमिटी ही ऍक्च्युअली बघितलं तर फेडरेशनची ताकद आहे. त्याच्यामुळे आता आपल्याकडे जवळजवळ 100च्या वर LIC झाले आहेत. लोकल एरिया कमिटी बोलतात त्याला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स मी सांगितलंय काय तुम्हाला. लोकल इश्यूज असेल, पोलीस स्टेशन असेल, BMC इश्यू असेल, पाण्याचा इश्यू असेल, ट्रॅफिकचा असेल, काही असेल, तर ते सगळे इश्यूज तुमचे सॉल्व्ह केले जातात. दुसरं तुम्हाला डीम कन्व्हेन्स बद्दल कुठचं हे बायलॉस बद्दल काय हे पाहिजे असेल, किंवा रिकव्हरी पण कोणाची थकली असेल तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला गायडन्स दिलं जाते. हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सगळं समजवलेलं आहे. आम्ही एक स्पेशल ह्याच्यावर आम्ही एक सेशन ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजू. म्हणजे ती सेशन फक्त आम्ही ह्याच्यासाठीच ठेवणार, फेडरेशनचं कार्यपद्धती, त्याच्या बेनिफिट्स, हे सगळं समजून घेण्यासाठी. धन्यवाद. ओव्हर टू यू अजित सर. या संस्थेच्या माध्यमातून आपण कधी विचारू शकत नाही की रजिस्टर्ड झाल्यानंतर आपण त्याला वैयक्तिक बोलून त्याची शहानिशा करणं हे चुकीचं होतं. कारण का ज्यावेळी सब रजिस्ट्रार आपल्याला रजिस्टर्ड डॉक्युमेंट करून घेतो, त्याचा अर्थ त्यांनी एका जबाबदारीने ते डॉक्युमेंट नोंदणीकृत केलेला आहे, त्यामुळे ते डॉक्युमेंट वैध आहे असं हे आपण समजणं जाणं गरजेचं आहे. आता जेव्हा अशी उत्तरं मिळत नाहीयेत किंवा कुठल्याही सभासदाला जर असं रिप्लाय मिळत नसेल, त्याचं कुठल्याही पद्धतीत रिवर्ट होत नसेल संस्थेकडे, तर मेंबरला एक अधिकार असतो. त्या मेंबरला अधिकार हा अशा पद्धतीने असतो की तो आपण अपील फाईल करू शकतो. हे अपील फाईल करत असतं पर्टिक्युलरली एका वॉर्डच्या समोर, म्हणजे वॉर्ड म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज किंवा असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज, कन्सर्न वॉर्ड, त्या वॉर्डच्या उपनिबंधकाकडे आपण आपला अपील दाखल करू शकतो. या अपीलमध्ये महत्वाचे मुद्दे असे असतात की आपल्याला अपील करताना तो अपीलच्या अर्जाबरोबर आपल्याला त्यांचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंटची प्रत, त्यानंतर आपण केलेला अर्ज, या अर्जाची डेट, म्हणजे त्यांना आपण कधी अर्ज दिला होता आणि त्यांनी एवढ्या दिवस दिला नाही याचा काहीतरी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आम्ही असं पाहतो की संस्थेला अर्ज तो व्यवस्थित दिलेलाच नसतो, त्याची ॲक्नॉलेजमेंट मिळत नाही. तर संस्थेला अर्ज दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसामध्ये त्यांनी याबाबत कुठलंही डिसिजन घेणं अनिवार्य असतं, आणि नसेल तर आपण अपील करू शकतो. म्हणजे त्यामुळे याचं एक महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की कधीही संस्थेकडे अर्ज आपण देत असाल तर अर्जाच्या बाबत आपल्याला ॲक्नॉलेजमेंट असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 सेक्शनमध्ये अपील फाईल करू शकतो. एक सेक्शन आहे सेक्शन 22(2). या सेक्शनमध्ये मी थोडंसं वाचून दाखवीन कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे.
when anybody applies for the membership to the society, an application is issued by the secretary and placed before the managing committee. If the committee decide to give a membership, a resolution to that effect is passed and membership is given from the date of resolution. It is a binding on the cooperative society to communicate the decision regarding admission of membership within 15 days from the date of decision. If nothing is committed to the applicant within 90 days from the date of application, he, she or it deemed to be a member. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, सेक्शन 22(2) क्लिअरली स्पेसिफाय केलंय की ज्यावेळी आपण अर्ज देतो, म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये अर्ज आपला दिला जातो की संस्थेला तो अर्ज मिळाल्यानंतर त्यांचं 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देणं एक अपेक्षित असतं. आणि 15 दिवसांमध्ये जर अपेक्षित तुम्हाला उत्तर आलं नाही किंवा संस्थेने देण्यास टाळाटाळ केली तर 90 दिवसानंतर ते डीम्ड मेंबर म्हणून डिक्लेअर केले जातात. आणि डीम्ड मेंबर डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही अपील सादर करू शकता. आता हे अपील सादर करण्यासाठी तुम्हाला सिंपल ड्राफ्ट असतो, म्हणजे अपीलचा ड्राफ्ट तुम्हाला फायलिंग करून त्याचा रीतसर अर्ज तुम्ही अपील अर्ज उपनिबंधकाकडे दिल्यावरती उपनिबंधक त्याबाबत कार्यवाही करून म्हणजे अदर पार्टीजना नोटीस देतं, त्यासंबंधी हिअरिंग घेतं. आता दुसऱ्या याच्यामध्ये सेक्शन येतं 23(2). म्हणजे हे दोन सेक्शन फार महत्वाचे आहेत. एक 22(2) इन ब्रॅकेट 2 ऑफ MCS ऍक्ट आणि 23(2). याच्यामध्ये हा 22 आणि 23ला 22(2)च्या बाबत सांगेन की जेव्हाही व्हॉलंटरी मेंबरशिप अँड ओपन मेंबरशिप आर cooperative principles, and so when a person applies membership of a cooperative society voluntarily on his own, fulfills the eligibility norms and complies with the conditions, should be given membership, and so no society shall deny membership to the applicant unless there is a sufficient cause. म्हणजे कुठल्याही सफिशियंट कॉज शिवाय मेंबरशिप डिनाय करता येत नाही. सेकंड, दुसरं असं लिहिलंय, वेअर अ सोसायटी रिफ्युजेस टू एक्सेप्ट द ऍप्लिकेशन मेंबरशिप और रिफ्युजेस to accept the payment for the membership, such person should tender the membership application in prescribed form from the along with payment to the registrar, and registrar will forward the application and money to the society within 30 days from the date of receipt. Even if the society fails to communicate decision regarding the permission membership within 60 days from the date of receipt of service, the applicant will be deemed to be a member under section 23(1). That also comes to 90 days from the date of application. If society communicate to the applicant that his membership is refused, the reason for refusal should be mentioned in the said decision. अशा मेंबरशिपच्या रिजेक्शनला आपल्याला प्रॉपरली जस्टिफाईड एक मेंबर रिझन मिळालं जातं आणि त्या रिझनच्या बेसवरती आपण तिथे अपील दाखल करू शकतो. आणि इफ देर इज अ डिले इन डिस्पोजिंग ऑफ द अपील, द रजिस्ट्रार रेकॉर्ड द रिझन फॉर डिले. The decision of the registrar in appeal against the refusal order is final and is required to communicate to the parties within 15 days from the date of decision. त्याच्यामध्ये आपल्याला कसं असतं की रजिस्ट्रारकडे हे अर्ज गेल्यानंतर त्यांना ते निकाली काढायचे. आता निकाली काढल्यावर त्याची ऑर्डर झाल्यानंतर 15 दिवसामध्ये ते कम्युनिकेट केले जातात कन्सर्न सोसायटी आणि कन्सर्न मेंबरला, आणि त्याच्यावरती कार्यवाही केली जाते. आता हा सर्व जो अपीलचा घोळ असतो किंवा अपीलचा विषय असतो, ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आपल्याला जर पाहायचं झालं तर सर्वप्रथम संस्थेचा अर्ज, एका सभासदाचा अर्ज आणि संस्थेने घेतलेली डिसिजन. आणि संस्थेने घेतलेली डिसिजन ही त्याला प्रॉपरली कम्युनिकेट करणं फार गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळा संस्था बरेच व्हॅलिड पॉईंट असतात रिजेक्शनसाठी किंवा बरेच व्हॅलिड पॉईंट असतात ते मेंबरशिप नाकारण्यासाठी, पण आपल्याला असं निदर्शन येतं की संस्था ते वेळोवेळी तिथे मांडले जात नाहीत मुद्दे. त्यामुळे सुद्धा संस्थेच्या माध्यमातून ही थोडीशी चूक होऊ शकते किंवा चूक होते, आणि त्यामुळे सुद्धा मेंबरला त्याचा फायदा होतो किंवा अशा चुकीच्या मेंबरला याचा फायदा होतो. म्हणून मी असंच सांगेन की आपण कोणत्याही प्रकारे जर मेंबरशिपचा अर्ज किंवा मेंबरशिपसाठी कुठेही संस्थेकडे असे अर्ज आले किंवा कुठल्याही मेंबरनी संस्थेकडे अर्ज केले तर ते प्रॉपरली केले पाहिजे. बऱ्याच वेळा ऍग्रीमेंट करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा त्रुटी असतात. ही त्रुटी त्याच्यामध्ये नावामध्ये करेक्शन असतं, शेअर शेड्यूल नाव वेगळं असतं. तर हे सगळं नाव बघत असताना, त्याचं ऍग्रीमेंट करत असताना त्याची बऱ्याच म्हणजे अशा नावामध्ये किशोर भाई, किशोर कुमार किंवा अशा पद्धतीची नावं जरी असतील, कारण का चेंज ऑफ नेम पॅन कार्ड आधार मग तसं ऍफिडेव्हिट घेऊन वगैरे ते रेक्टिफाय आणि रेग्युलाइज करावं लागतं. आता हे अपील आपण जेव्हा दाखल केलं जातं अंडर सेक्शन 22(2) किंवा 23(2) मध्ये MCS ऍक्ट प्रमाणे,
उपनिबंधक काय करतात की उपनिबंध त्यासंबंधी हिअरिंग बोलवलं जातं. हिअरिंग म्हणजे विरोधकांना संस्थेला आणि ज्यांनी अर्जदार असेल आणि संस्थेला हिअरिंग दिली जाते. त्या हिअरिंगमध्ये संस्थेला आणि त्या अर्जदाराला किंवा अपीलकर्त्याला त्यांची बाजू मांडण्याचे अधिकार असतात. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर एका मेंबरनी जर तो अपील फाईल केलं असेल तर त्या अपीलचं संस्थेला उत्तर द्यावं लागतं की तुम्ही का केलं नाहीये. हे साधारणतः 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या हिअरिंगमध्ये तुम्हाला संस्थेला उत्तर देणं अपेक्षित असतं. ते उत्तर मिळाल्यानंतर त्याचं रिजॉइंडर परत त्या अपीलकर्त्याला देणं भाग असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये संस्थेचं जे उत्तर असेल त्याला तिथे खोडता आलं पाहिजे किंवा त्यांनी त्याचं काय उत्तर दिलं पाहिजे अपीलकर्त्यांनी. तिथे त्याची शहानिशा होते आणि फायनली ते आर्ग्युमेंटला येतं मॅटर ते अपील आणि त्यानंतर उपनिबंधक हे त्यामध्ये डिसिजन घेऊन पुढील कार्यवाही करतात. ते डिसिजन सुद्धा फार योग्य पद्धतीने असतं. आता बरेच लोक बोलतात की त्या डिसिजन मध्ये असं येणार का रजिस्ट्रार आमचे ट्रान्सफर करायला, तर असं नसतं. त्याच्यामध्ये जो आदेश पारित केला जातो त्या आदेशामध्ये क्लिअरली म्हटलेलं असतं की सदरचा अपील अर्ज हा मान्य करण्यात येत आहे किंवा तो रिजेक्ट करण्यात येत आहे. हे क्लिअर डिफाईन केलेलं असतं. जर मान्य केलेला असेल तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की हा अर्ज मान्य केलेला आहे आणि अपील करतायत त्यांचं शेअर सर्टिफिकेट हे 7 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ट्रान्सफर करून आमच्या कार्यालयात कळवावे किंवा आमच्या कार्यालयाचा अहवाल सबमिट करावा, अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन क्लिअरली सोसायटीला दिलेले असतात. म्हणजे अपीलची ऑर्डर ही फार स्पेसिफिक असते आणि अपीलची ऑर्डर झाल्यानंतर प्रत्येक सभासदांनी ती ऑर्डर एक्झिक्यूट करून घ्यायची असते. सभासदांनी एक्झिक्यूट करून घ्यायची असते म्हणजे आपल्याला सभासद त्या संस्थेकडे जातो आणि त्याचं शेअर सर्टिफिकेट ओरिजिनल सबमिट करतं. त्याच्यावरती ती एंडोर्समेंट होते आणि एंडोर्समेंट आपण ती त्या पर्टिक्युलरली सभासदाला दिली जाते संस्थेच्या मार्फत. आता बऱ्याच वेळी या संस्था असंही करतं की त्या संस्थेकडे सुद्धा 2 ऑप्शन असतात. जर त्यांना अपीलची ऑर्डर मान्य नसेल तर ते त्याचं अपील डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारकडे करू शकतात अंडर सेक्शन 154 मध्ये आणि त्याचं डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारकडून त्याचा आदेश पारित करून घेऊ शकतात. जे असेल तो आदेश त्याच्यावरती अवलंबून असतो. किंवा दुसरं जर तरीही संस्था करत नसेल तर कायद्यामध्ये अजून एक बाजू होते सहकारी कायद्यामध्ये की यामध्ये आपल्याला उपनिबंधकाकडे परत एकदा एक अर्ज करावा लागतो की आपल्या प्राधिकरणाने दिलेल्या ऑर्डरच्या बाबत आम्हाला आदेश पारित झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात संस्था टाळाटाळ करत आहे, तरी आपण कृपया आपल्या प्राधिकरणामार्फत एका अधिकाऱ्याला आपण नियुक्त करावे की जेणेकरून ते आमच्या संस्थेत येतील आणि संस्थेमधून आमच्या शेअर सर्टिफिकेटची एंडोर्समेंट करून घेतली. हे सुद्धा एक्झिक्युशन होतं आणि अशा एक्झिक्युशनमध्ये डेप्युटेशन असा अर्ज आल्यावर एक नियुक्त करतं अधिकारी. तो अधिकारी त्या संस्थेमध्ये जातो आणि त्या संस्थेमध्ये त्याचं एंडोर्समेंट करतो. अशा पद्धतीने हे फायनल प्रोसेस असतं. म्हणजे आपल्याला अर्ज कसा करायचा असतो, अर्जाची विल्हेवाट कशी लागते आणि अर्ज 90 दिवसात त्याचं उत्तर नाही दिलं की संस्था कशी अ, अ, बांधील होते किंवा कायद्यात काय लिहिलं ह्याचं आपण समजून घेतलं. आता हे ओव्हरऑल जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा आपल्यालाही समजतं की संस्थेकडे जेव्हा पण अर्ज येतो तर संस्था आपण बघत असतो की संस्था पण एवढी फ्री नाही आहे की प्रत्येकाचा आला. पण आम्ही याबाबत एवढंच सांगतो की कुठल्याही मेंबरशिप अर्ज आल्यानंतर संस्थेने ते मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये घेतलंच पाहिजे. कारण का आजही असे गैरसमज आहेत की मॅनेजिंग कमिटीला अधिकार नाही आहेत ट्रान्सफरचे. तर असं काही नाहीये. मॅनेजिंग कमिटीला पूर्ण अधिकार आहेत ट्रान्सफरचे आणि त्या ट्रान्सफर मॅनेजिंग कमिटीमध्ये झालेले तुम्हाला जनरल बॉडीमध्ये रॅटिफाय करायचे असतात. म्हणजे ते कन्फर्म करून घ्यायचे असतात. तर असं कुठेही तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग करू नका की आम्ही मॅनेजिंग कमिटीत हा कसा ह्याचा डिसिजन घेणार. तर असं नसतं. तुम्हाला ते त्या मॅनेजिंग कमिटीत घेऊन जनरल बॉडीमध्ये घ्यायचे असते. आता आपण कोरे साहेब सुद्धा आपल्याबरोबर जॉईन झालेत. तर आता आपण हे बेसिक समजलो की मेंबरशिपचे काय इश्यू असतात सेक्शन 22(2) आणि सेक्शन 23(3) यामध्ये आपण अपील करू शकतो. तर आता आपलं जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकतात मेंबरशिपच्या बाबत. हा. नमस्कार. आत्ताच जोएब खान यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा प्रश्न असा आहे की नॉमिनीला जर मेंबरशिप हवी असेल प्रोव्हिजनल
तर कलेक्टर लँडवर त्याबाबत कसा अर्ज करायचा किंवा त्याच्यामध्ये कलेक्टरकडे जाणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने कार्यवाही करेल. तर मेंबर्स सर्व सभासदांना आपण असं सांगू इच्छितो की नॉमिनेशन किंवा अर्जदाराला हे संस्थेमध्येच अर्ज करायचा असतो सर्वप्रथम. आणि जर त्याला त्याचा रिप्लाय दिला नसेल तर आपण त्या उपनिबंधाकडे जाऊन आपण त्याचं अपील सादर केलं जातं. आता तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की कलेक्टर लँड असल्यामुळे आपल्याला कलेक्टर एनओसी सेल परचेससाठी घ्यावी लागते. पण याच्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की इकडे आपलं सेल परचेसचं ट्रान्झॅक्शन नाहीये. इथे आपलं ट्रान्समिशन आहे, म्हणजे आफ्टर डेथ तुम्ही ते क्लेम करताय. परत सेकंडली तुम्हाला हे सुद्धा सांगेन की बायलॉज मध्ये आणि एमसीएक्स ऍक्ट मध्ये क्लिअरली प्रोव्हिजन नॉमिनी इज द ओनली ट्रस्टी ऑफ द फ्लॅट ऑर प्रॉपर्टी. त्याला कुठलेही मालकी अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे मालकी अधिकार नसल्यामुळे तुम्हाला ते संस्थेच्या स्तरावरती फक्त मेंबरशिप, नॉमिनल मेंबरशिप तुम्हाला नॉमिनी म्हणून दिली जाते. आणि ती मेंबरशिप जरी तुम्हाला प्रोव्हिजनल मेंबरशिप मिळाली तरी तुम्हाला त्या प्रॉपर्टीची किंवा त्या सदनिकेची किंवा त्या गाळ्याची विल्हेवाट लावायचे कोणतेही हक्क नसतात. त्यासाठी आपल्याला वारस दाखला किंवा लिगल एअर सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट म्हणतात, ते आपल्याला माननीय उच्च न्यायालयामधून आणणं हे गरजेचं असतं. त्यानंतरच आपण त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावू शकतो. तिथपर्यंत संस्था तुम्हाला कुठल्याही प्रॉपर्टीचं नॉमिनीला विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. मॉर्गेज ठेवायला सुद्धा परवानगी देऊ शकत नाही बँकेसाठी. त्याच्यामुळे संस्थेच्या सर्व नॉमिनीचं नॉमिनेशन जे पण असेल ते योग्य प्रकारे आहे की नाही, त्याला एक्नॉलेजमेंट, नॉमिनेशन फॉर्म कशा प्रकारे भरला, ते मिनिटाईज झालं होतं की नाही, या सर्व गोष्टींची शहानिशा करून निश्चितच संस्था त्याच्यावरती कार्यवाही करू शकते. धन्यवाद. हा सर, नमस्कार. नमस्कार. ज्या मेंबरची नॉमिनेशन फॉर्म भरलेले नसतात तर नंतर सोसायटी त्यांना पेपर पासून सर्व ठिकाणी देऊन तर हल्ली तर विल पण मागतात. मग ते विल ते आपलं नवीन आणखी काय करायला सांगतात. ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे का सर सर्व याच्यामध्ये? म्हणजे कशाबाबत बोलताय? कारण का बघा, फ्लॅटसाठी तुम्हाला कुठेतरी त्याचा वारस शोधणं गरजेचं असतं किंवा वारस रेकॉर्ड आणणं गरजेचं असतं. आता संस्था जर देत असेल तर काही त्याच्यामध्ये संस्थेचं मेंबरशिप ट्रॅक रेकॉर्ड बरोबर ठेवायचं असेल, त्यामुळे ते होत असेल. पण शेवटी त्या संस्थेच्या सभासदाची तेवढीच नैतिक जबाबदारी आहे की आफ्टर डेथ ऑफ द ओरिजिनल मेंबर त्यांनी ते संस्थेला अप्रोच होऊन त्याची रीतसर मेंबरशिप करून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे संस्थेला पण तेवढंच गरजेचं आहे आणि त्या सभासदाला सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. असं तिथे नाही, नसलं. संस्था असं दाखवते की तुम्ही एवढी सगळी प्रोसिजर करून आणा, पेपरमध्ये डिक्लेअर करा, सर्वच्या सर्व डिक्लेअर करा. इव्हन व्हील असेल तर व्हील दाखवा. मग ते व्हील आपल्याला मुंबई शहरामध्ये आणखी काय ते 75,000 रुपये कोर्ट फी भरून काय करायला लागते ते करून आणा. त्याच्यानंतर आम्ही मेंबर करून घेतो. म्हणून मी विचारतो की असं कुठे कंपल्सरी लिहिलेलं आहे की असंच करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम संस्था जे तुम्हाला सांगते की हे करून आणा, ते करून आणा, याच्या पाठी सुद्धा काही कायदे असतात. संस्थेमध्ये जेव्हा कुठलाही शेअर सर्टिफिकेट किंवा मेंबरशिप अलाव, डिसअलाव किंवा ऍडमिशन घेतलं जातं तेव्हा त्या पदाधिकाऱ्यांवरती त्याची नैतिक जबाबदारी असते की ते जबाबदार असतात त्या ट्रान्सफरला किंवा त्या ट्रान्समिशनला. त्यामुळे संस्था त्यांच्या कायदेशीर सल्लागाराकडून जर विचारून तुम्हाला जर सांगत असतील की बाबा हे, जर जसं तुम्ही विल म्हणता तर विलच्या बाबत एक त्यांचं क्लिअर धोरण आहे की विल हे नुसतं दाखवण्यासाठी नाही किंवा नुसतं तुम्हाला दिलं म्हणून विल वरती ऍक्शन होत नाही किंवा ऑथेंटिकेट होत नाही. विल साठी तुम्हाला ऑलवेज प्रोबेट करणं हे अनिवार्य आहे आणि प्रोबेट शिवाय विल हे कुठलंही वैध धरलं जात नाही. तर संस्था तुम्हाला लिहून देऊ शकते की आपण विल जर सबमिट केलं असेल किंवा विल आमच्या संस्थेला दिलं असेल तर कृपया या विल बरोबर विल हे प्रोबेट करून आणावं, जेणेकरून संस्था त्या विल वरती कार्यवाही करू शकते. म्हणजे संस्था जे करते ते कायदेशीर असते. कारण का बऱ्याच वेळा संस्था कधी कधी चुकीचं पण सांगतात की सगळे अर्ज आलेले असतील, गिफ्ट डीड असेल तर गिफ्ट डीड बोलतात अरे त्या डोनरला घेऊन या, त्यांनी तुम्हाला दिलंय की नाही आम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणून मी परत एकदा सांगतो, जर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल तर कोणालाही संस्थेला त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करायची आवश्यकता नाही. आणि जर जसं आपण म्हटलं तर व्हील असेल तर व्हील साठी प्रोबेट हे गरजेचे आहे. जर नुसतं वारस असेल तर वारसांना वारस दाखला किंवा त्यांचं लिगल एअर सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे. त्या सर्व गोष्टींची पूर्तता जे कायद्याप्रमाणे ते म्हणजे करावं. मग ज्या वेळेला आपण नॉमिनेशन फॉर्म भरून देतो, हा आता वडिलांनी मुलांच्या नावाने किंवा वडिलांनी मिसेसच्या नावाने किंवा 50-50 दिलेलं आहे, जे काय दिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर तो फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेला डेट होते त्यावेळेला ऍप्लिकेशन केलं जाते, त्यावेळेला मग
संस्थेचे पदाधिकारी अगदी तुमच्याकडे व्हील आहे का, हे आहे का, असे पण प्रश्न विचारतात. मग त्यांना आपण काय कॉन्ट्रडिक्शन बोलू शकतो का, की असा नियम आहे, कुठे आहे? ते परत एकदा मी त्याच्यासाठी हेच सांगेन की तुम्ही कुठलंही नॉमिनेशन केलंय, याचा अर्थ असं नाही की नॉमिनेशन हा मालक होतो, तो नॉमिनल मेंबर होतो आणि तो बरोबर. निश्चितच तिथे तो सबमिशन करून त्याचे रिक्विजिट डॉक्युमेंट देऊन त्याची मेंबरशिप घेऊ शकतो. पण तुमचा जो प्रश्न मला समजतोय की तुम्हाला असं वाटतं की संस्था विनाकारण काहीतरी उगाच डॉक्युमेंट हो, मागून हो. ती कारण टाळाटाळ आमच्या करते. संस्थेमध्ये ना आता हा स्पेसिफिक दरवर्षीला हा प्रश्न प्रॉब्लेम होतो. हा स्पेसिफिक प्रश्न असा असतो ना सर की ह्याच्यामध्ये आपल्याला एक समजणं गरजेचं आहे की संस्था कुठले डॉक्युमेंट मागवते, त्याच्यामध्ये जाणून बुजून मागवते की कायद्याने मागवते, हे समजल्याशिवाय आपल्याला इथे असं रॅन्डमली बोलणं किंवा बोलणं चुकीचं होईल कुठल्याही बाबतीत की नाही संस्था चुकीचंच करते. कारण का बऱ्याच वेळा जसं आपण असं म्हणतात की दरवेळी तो मेंबर येतोय, व्हील देतोय, बाबा माझं व्हील रजिस्टर्ड आहे, तुम्ही ट्रान्सफर करा. पण नुसतं व्हील रजिस्ट्रेशन करून कुठल्याही व्हीलला ऑथेंटिसिटी येत नसते किंवा ते ऑथेंटिक होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते प्रोबेट करूनच आणावं लागतं. सर व्हील वगैरे नाही आहे, नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे नॉमिनेशन आणि फॉर्म वरती आपल्याला नॉमिनल मेंबरशिप निश्चितच मिळते. मिळणार. आपल्याला परमनंट मेंबरशिप मिळण्यासाठी परमनंट नाही त्याला मग जर त्यांचा व्हीलच नसेल, हा व्हील नसेल तर आपल्याला काय प्रोसिजर आहे? नाही व्हील नसेल तर आपल्याला त्या नॉमिनीला तिथे जाऊन वारस जर तो एकटाच असेल किंवा जे असेल हा. त्यांच्या मेंबरशिप म्हणजे त्या फॅमिलीच्या अनुषंगाने ती प्रॉपर्टी कोणाला घ्यायची, कारण का बऱ्याच वेळा कसं असतं की समजा मुलगा आणि मुलगी त्यांना दोन त्यांचे वारस असतील. बरोबर, मुलाला त्यांनी नॉमिनी केलेलं असेल पण मुलाला ते बरोबर, फक्त ट्रस्टी म्हणून ते अधिकार मिळतात. पण त्यासाठी त्याला मुलीचं म्हणजे त्याच्या बहिणीचं त्याला एक तर रिलीज डीड करून आणावं लागतं किंवा त्या लिगल एअर सर्टिफिकेटमध्ये स्पेसिफाय करावं लागतं विथ दी एनओसी ऑफ दी सिबलिंग्स अदर सिबलिंग. त्यानंतरच त्याला ते एकट्याच्या मालकी हक्कासाठी तो तिथे अप्लाय करू शकतो. ओके ओके सर, आलं लक्षात. ओके सर, ओके सर, थँक्यू व्हेरी मच. वेलकम. मांजरेकर साहेब, अजून एक प्रश्न आलेला आहे चॅट हा बॉक्सवर. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की आफ्टर डेथ ऑफ मेंबर नॉमिनेशन इज ऑन मदर अँड एल्डर सिस्टर नेम. Managing committee is not provided provisional membership to nominee. Also, there is a dispute between siblings among the four daughters. How can this nomination be done and later transfer of ownership to mother? तर यामध्ये एक समजून घ्या परत. नॉमिनेशनचं नॉमिनी तुम्ही अलाव केलं आणि संस्थेने त्यांना नॉमिनल मेंबरशिप जरी ग्रँट केली, इट डज नॉट मीन की त्यांना ते मेंबरशिप म्हणजे ते मालक झाले. त्यांना प्रोव्हिजनल मेंबरशिप ही दिली जाते. प्रोव्हिजनल मेंबरशिप ऑन सबमिशन ऑफ द ऑथेंटिकेट डॉक्युमेंट ऑफ द कोर्ट. जसं विल असेल तर प्रोबेट, लिगल एअर सर्टिफिकेट असेल, त्यांचं रिलीज डीड असेल, हे असे काहीही डॉक्युमेंट आपण दिल्यानंतर ऑथेंटिकेट त्यानंतर ते संस्था नॉमिनेशन प्रोव्हिजनल मेंबरशिप कॅन्सल करून त्याची ऍक्च्युअल मेंबरशिप ओरिजिनल मेंबरला म्हणजे जे इंटेंडिंग लिगल मेंबर आहेत त्यांना रेकॉर्डवर घेऊन शेअर सर्टिफिकेट एंडोर्स करू शकतात. तर अग्रीमेंट मध्ये 2 नाव आहे बरोबर आहे. आणि शेअर सर्टिफिकेट वरती एकच नाव आहे. तर दुसऱ्या नावाचा माणूस ज्या वेळेला पहिल्या नावाच्या जर डेट झाली तर दुसऱ्या नावाचा माणूस शेअर सर्टिफिकेट स्वतःचं नाव चढवू शकतो का? हे लक्षात घ्या, कुठल्याही अग्रीमेंटला 2 नाव आहेत, 3 नाव आहेत, 4 नाव आहे, अनटिल अँड अनलेस अग्रीमेंटमध्ये स्पेसिफिकेशन नसतं पर्सेंटेजचं, ते इक्वल ओनर पकडले जातात. आता कसं ओके. की फॉर एक्झाम्पल ए बी सी हे तिघही भाऊ असतील तर हे तिघही भाऊ 1/3 1/3 1/3 यांचा हा शेअर होतो. शेअर. त्यातला एक भाऊ एका म्हणजे एक्सपायर झाला फॉर एक्झाम्पल ए बी आहेत आणि सी एक्सपायर झाला तर सी फारच त्या 1/3 शेअर मध्ये तिथे अप्लाय करू शकतात. ओके. म्हणजे सीच्या वारसाने तिथे त्याचा पण त्यांना मेंबरशिप क्लेम करायची आहे की प्रोव्हिजनल मेंबरशिप करायची आहे की ओनरशिप करायची आहे, म्हणजे त्यांना त्या अनुषंगाने ती डिसिजन घेऊन संस्थेकडे अप्रोच व्हायचंय आणि नंतरच ते तिकडे मेंबरशिपचा अर्ज करून संस्था त्याच्यावरती निकालते. सर मग 2 किंवा 3 आहेत, सुद्धा 2 आहेत, तर तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे 50-50 झाले. एकाचा त्यातला डेट झाला तर त्या दुसऱ्या राहिलेल्यालाच ओनरशिप करायची असेल तर मग परत आपल्याला रजिस्ट्रेशन कडे जायला लागेल काय? हो, बघा लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल हजबंड आणि वाईफची मेंबरशिप आहे. हा. त्या वाईफ एक्सपायर झाली तर हजबंडला अशी म्हणजे फॅक्च्युअली मेंबरशिप मिळत नाही जर त्यांची मुलं मेजर असतील तर. मग मेजर मुलांना तिथे त्यांना रिलीज डीड आयदर करावं लागतं, अदरवाईज त्यांना लिगल एअर सर्टिफिकेट घेऊन यावं लागतं, सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन येऊ शकतं आणि जर विल असेल तर प्रोबेट घेऊन येऊ शकतं. हे असं म्हणजे बाय डिफॉल्ट कधीही
नवऱ्याचा फ्लॅट बायकोला किंवा बायकोचा फ्लॅट नवऱ्याला असा कधीच होत नाही. त्याच्यामध्ये ओके. क्लिअर शेअर्स प्रमाणेच त्याचे ट्रान्समिशन होतं. सर म्हणजे मग आई आणि मुलगा जरी असला हम्म. आणि विल नसेल बनवलं तरी पण मग हल्लीच्या या नियमामध्ये विल बनवणं आता इम्पॉर्टंट झालेलं आहे असं एकंदरीत सगळं वाटते. आणि विल नुसतंच बनवणार नाही, ते प्रॉपरली रजिस्टर्ड करून रजिस्ट्रेशन त्या एक्झिक्युटरला, कारण का विलच्या बाबत पण फार आपण एकदा सेशन घेऊया. हल्ली विल एवढी केली जातात, त्याच्यामध्ये विल बनवताना ज्या काळजी घ्यायची असतं त्या घेतल्या जात नाही. नावामध्ये एक आपण पेट नेम जसं म्हणतो की बंटी, पिंटू, ही अशी काहीतरी नावं टाकली जातात आणि त्यानंतर ते त्या बेनिफिशियरीला क्लेम करणं फार जिकरीचं जातं. मग तिथे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स येतात, मग अशा बऱ्याच गोष्टी अडकून राहतात ते विल. त्यामुळे विल प्रॉपरली बनवलेलं असेल तर त्याचा प्रोबेट सुद्धा लगेच होऊन तुम्हाला त्याचा एक निर्णय घेऊ शकते संस्था. बरोबर. सर थँक्यू व्हेरी मच. I have a second question, if you don't mind. Society rejected provisional membership for an invalid reason. Approached register. He also rejected the provisional membership application. Appealed with joint deputy register, but it has been 5 years, but our number never comes on the hearing date. So my question is, how does the applicant ensure that his number takes place on the date of hearing? Society received a हे वेगळे आहे का त्यांचंच आहे. सोसायटी रिसिव्ड अ लेटर फ्रॉम अ रेंडर लॉयर स्टेटिंग द फ्लॅट इज इन डिस्प्यूट, हेन्स प्रोविजनल मेंबरशिप शुड नॉट बी ग्रँटेड. द लॉयर्स लेटर डज नॉट मेन्शन एनी केस नंबर एक्सेट्रा ऑन द लेटर. द मॅनेजिंग कमिटी हैज नॉट कॉन्टॅक्टेड द लॉयर टू इन्क्वायर अँड व्हेरीफाय एनीथिंग what has mentioned of such letter to the register, and the register has also not directed to verify. हा थोडक्यात प्रश्न जो आहे ना साहेब, हा प्रश्न जॉईंट रजिस्टरच्या कार्यकारिणीवरती आहे. आणि हे खरंच हा जो प्रश्न आहे, हे असे बरेच प्रश्न आजच्या तारखेला संस्थेमध्ये फिरत आहेत. आता तरी आताचे जे डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर आहेत शहाजी पाटील यांच्या कार्यकाळात तरी बरेचसे मॅटर्स प्रॉपरली घेतले जातात. पण अगोदर बऱ्याच वेळ म्हणजे 6-8 महिने येत नव्हतं. पण ह्यांचं जे म्हणणं आहे की 5 वर्ष जर त्यांच्याकडे आलं नसतील तर 5 वर्ष त्यांचा नंबर येत नाही, तर हे काहीतरी मला न पटण्यासारखी गोष्ट आहे. तर तुम्ही याबाबत निश्चितच ते तक्रार करू शकता. आणि मला वाटतं तक्रार करायची पण आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्टली जाऊन जर शहानिशा केली असिस्टंट रजिस्ट्रारकडे, तरी तुमचं मॅटर नक्कीच कुठल्या दिवशी ठेवायचंय काय ते घेऊन तुम्ही टेकन ऑन द बोर्ड पण अर्जन्सी दाखवून पण घेऊ शकता. नुसतं आपण नंबर 5 वर्ष बघणं हे सुद्धा मला कुठेतरी चुकीचं वाटतंय. मेंबर जे ओरिजिनल अलॉटी होतो ते लिमिट झाले. त्याच्यानंतर त्यांची वाईफ आणि 2 मुलगी 1 मुलगी असे हेअर्स असताना सोसायटीने नॉमिनेशन बेसवरती मदरच्या नावाने फ्लॅट केला आणि मदर डिमाइज झाल्यानंतर तिथे जो राहत होता मुलगा त्याच्या नावाने मेंबरशिप दिली आणि आता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे. आणि बिल्डरने तो राहत होता तर तो पण डिमाइज झाला. तर त्याच्या बायको आणि मुलाबरोबर DA साईन AAA साईन केला आणि त्यांना बाहेर काढलं. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की ते दोन्ही मेंबर ते DA साईन करून बाहेर गेले, ते पण डिमाइज झाले. तर अशा कंडिशनमध्ये त्याचे जे उरलेले 2 मेंबर हेअर्स आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? तर आपल्याला व्हॉइस क्रॅक होते. आपण नेटवर्क मध्ये येऊन बोललात तर बरं पडेल. हा मी जरा ट्रॅव्हलिंग करतोय ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे. व्हॉइस क्रॅक होतो. इन केस ऑफ 3 years but nomination is only one, will the provisional member will be one, endorse only the nomination person till the time all go to the court and get release order or relevant document. त्याच्यामध्ये मला असं समजून येतं, जस्ट करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की त्याच्यामध्ये 3 लिगल इयर्स आहेत, 3 वारस आहेत आणि त्यांनी एकाच्याच नावावरती नॉमिनेशन केलेलं आहे. तर त्या पद्धतीने त्या सिच्युएशन मध्ये संस्थेने काय केलं पाहिजे? एम आय राईट? हा येस. हा, कसं असतं की असा जर नॉमिनेशनचा एका व्यक्तीच्या नावाने जर नॉमिनेशन केलेलं असेल तर ती नॉमिनी किंवा ती पर्टिक्युलरली नॉमिनेशन केलेली व्यक्ती ती तिथे आपला अर्ज देऊ शकते संस्थेमध्ये. आणि त्या संस्थेमध्ये दिलेला अर्ज नॉमिनेशन हा एक्सेप्ट सुद्धा होऊ शकतो जर प्रॉपर नॉमिनेशन व्हॅलिड असेल तर. आणि त्यानंतर इट डज नॉट मीन की तुम्हाला नॉमिनी म्हणून एक्सेप्ट केलं म्हणजे तुम्ही मालक झालेत किंवा तुम्ही बोनाफाईड मेंबर झाले, तर यू आर जस्ट कन्सिडर ॲज अ नॉमिनी ऑफ दी
फ्लॅट आणि तुम्ही ऍज अ ट्रस्टी म्हणून यू कॅन विदआउट दॅट दिस थिंग यू कॅन होल्ड दी प्रॉपर्टी, यू कॅन होल्ड द फ्लॅट, यू कॅन रिसाइड, यू कॅन ॲज अ ट्रस्टी यू कॅन एन्जॉय युअर राईट. पण इट डज नॉट मीन की बाकी अदर 2 लिगल इयर्सना त्याचे हक्क मिळणार नाही. तर दे कॅन डेफिनेटली अप्रोच टू दी दिस थिंग कॉम्पिटंट. जर तिघं मिळून करत असेल तर वेल अँड गुड, किंवा ते दोघं सुद्धा त्यांचे ऍज अ नॉमिनी म्हणून ऍज अ लिगल एअर म्हणून संस्थेला अर्ज देऊन तिथे त्यांचं नाव सुद्धा चढवू शकतात. तिथे असं ज्यांचे हक्क असतील त्यांनी संस्थेला इंटिमेट करणं गरजेचं असतं. जर वाद असेल तर, किंवा एकत्रपणे त्यांनी तो अर्ज करून तिघांची नावं चढवून घेऊ शकतात. नाही, पण काय झालं म्हणजे या केसमध्ये तो ओरिजिनल मेंबर डिमाइट झाल्यानंतर त्याच्या नावाने नॉमिनेशनच्या बेसवरती शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर झाला आणि त्याच्यामध्ये 2 भाऊ आणि 1 मुलगी होती. तर जो तिथे राहत होता त्याच्या नावाने आईने नॉमिनेशनचा फॉर्म भरला आणि त्या बेसवर आई केल्यानंतर त्याच्या नावाने सोसायटीने शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर केलं. आणि आता परिस्थिती अशी आहे, तो पण गेला आणि त्याच्यानंतर आता डेव्हलपमेंटला गेली बिल्डिंग. तर बिल्डरने काय केलं, त्यांना बाहेर काढायचं होतं म्हणून बिल्डरने त्यांची मुलगा तो डिमाइट झाला त्याच्या वाईफ आणि मुलाबरोबर लिही आणि सुपारी टाकलं आणि त्यांना बाहेर काढलं. आता परिस्थिती आहे ती वाईफ आणि मुलगा पण डिमाइट झाला आणि आता जे 2 शेअर शिल्लक राहिले त्यांनी आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं. कारण सोसायटीला अर्ज देऊन पण सोसायटीने सांगितलं तुम्ही सांगता त्याप्रमाणे सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे घेऊन या. बरोबर. ओके. तर आता आम्ही डेप्युटी रजिस्ट्रार म्हाडाकडे अर्ज केलेला आहे आणि त्याची APC चालू आहे सध्या. तर त्या केसमध्ये डेप्युटी रजिस्ट्रारने समजा निर्णय दिला, ऑर्डर दिली की लिगल एअर्स जे आहेत त्यांच्या नावाने मेंबरशिप द्या, तरी पण ते लोक शेअर सर्टिफिकेटवर नावं चढवू शकतात का सोसायटीमध्ये? परत एकदा सांगतो, ऍज अ नॉमिनी म्हणून शेअर सर्टिफिकेट वरती नावं चढवणं हे तुमची मेंबरशिप नसते. म्हणजे तुम्ही काय मालक होत नाही. ते ऍज अ नॉमिनी म्हणून तुम्हाला नावं निश्चितच चढवून देऊ शकतात. पण तुम्ही याच्यामध्ये आता महत्वाचा मुद्दा आहे, 3 वारसांमध्ये जर डिस्प्यूट असेल तर त्यांनी ते जाऊन कोर्टामधून ऑर्डर घेऊन येणं गरजेचं आहे. आणि जर एकाचं नाव चढलेलं असेल आणि दोघांना ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन सुद्धा रेकॉर्डवर सोसायटीच्या घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जो निर्णय रजिस्ट्रार देईल, या दोघांचं काय वाद आहे आणि यांच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग आहे, आता त्याच्यामध्ये कोणाकडे व्हील असेल, कोणाकडे काही गिफ्ट डीड असेल, जे काय असेल ते बघूनच त्याच्याबद्दल आपण भाष्य करणं योग्य करू. नाही, पण आता या केसमध्ये ओरिजिनल जे अलॉटेड होते ना त्यांची मिसेस आणि ज्या मुलाच्या नावाने मिसेसने नॉमिनेशन दिलं होतं चुकून आणि त्या बेसवरती सोसायटीने सर्टिफिकेट ट्रान्सफर केलं, तो मुलगा पण अस्तित्वात नाही आहे आणि त्याची बायको आणि मुलगा पण अनफॉर्च्युनेटली डिमाइट आहे. अशा कंडिशन मध्ये आता 1 मुलगा आणि 1 मुलगी एवढंच राहिलं त्यांच्या वारस. अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? नाही, पण जे राहिलेले आहेत त्यांनी वारस दाखला तर आणणं गरजेचं आहे ना अशा केसमध्ये, जर ते डिस्प्यूटच आहे तर. त्यांना वारस दाखवा. हो, वारस दाखल्याशिवाय पर्यायच नाही. कारण का कसं होतं, एकदा डिस्प्यूट असेल किंवा त्यांच्यामध्ये जर लिगल मध्ये इश्यूज असतील तर संस्थेने कोणाच्याही नावावरती करणं चुकीचं होईल. नुसतं ऍफिडेव्हिटवर इंडेमनिटी बॉन्डवरती संस्थेने कधीही करू नये. कारण का हे नंतर ह्याच्यामध्ये अशा हल्ली केसेस होतात की नंतर कुठल्याही विरोधकाचा पहिला घाव असा असतो की सोसायटीच्या सेक्रेटरीनी चेअरमननी पैसे खाऊन आमचा हक्क डावलण्यात आला आणि माझ्या भावाला, माझ्या बहिणीला किंवा आमच्या दुसऱ्या इतर वारसांना त्यांनी मदत करून आमचं नाव किंवा आमचा शेअर त्यांनी हडप केला. हे ॲलिगेशन डायरेक्टली सोसायटीच्या सेक्रेटरीवरती होतात किंवा कमिटीवर होतं किंवा ऑफिस बेअर होतं. आता अजून एक प्रश्न आलाय जोहेब खानचा. साहेब, एक प्रश्न मी चॅटवर टाकला आहे रिगार्डिंग थ्री लीगल हेअर्स, but nomination was given only to one. Yes. So can the committee decide and giving provisional membership to only Yes. the rest two will have to go to the Yes, court? one member or the nominee, if only one nominee has approached to the this thing as per nomination form, Correct. then they can definitely consider that particular member as a nominee to the membership. But it Till does such not mean, time- again I'm telling you, the nominee you are just offering them a nominal membership as a nominee. You're considering them as a nominee. It does not carry any title or legal Correct. weightage of that. Yes, sir, I understood that, but he will be considered as a provisional member till the other two Other two is not raising objection or other two are not approaching the society like that.
Correct. Thank you, sir. Thank you. One more question, Zoeb Khan has asked, once the will probate is done, is that sufficient or it is compulsory to execute deed of transfer? It's a very good and very it's very important question. Like Kanka, as we are also dealing day to day with the society management, we always inform the member or the concerned person whenever you are getting the probate from the competent court, it's like a high court. That time we always informing, don't just put a probate before the society और बोलो society को ये probate दिया है अभी मेरे नाम पे करो. Because if you will go to the MCS Act, you need some registered document to effectuate your title of the flat or shop जो भी है. So if you are getting a probate, then in that probate, the beneficiary, for example, A is a beneficiary, then the executor has to sign and register deed of transfer in favor of the beneficiary. वो beneficiary का that transfer deed is exempted from the stamp duty. आपको simply वो registered करना है without any paying the high amount of stamp duty. I think 500 or something, 1000 is the only stamp duty for transfer deed. और आपको 1000 rupees registration fees है. वो आपको registration करके you can submit to the society. और उसमें the basic important is you will get an index to of your particular property or the flat or shop. Then the transfer application before the society will be properly authenticated and you can consider as a proper member of the society. Secondly, one more question is seen in the message box. Family adjustment deed provision is what? Family adjustment is like that कि आप या तो you can consider the family settlement deed. You have to pay the necessary stamp duty before the sub registrar और आपको registration करना है. If it is from the class 1 legal heir, class 2 legal heir, जो भी है, accordingly the sub registrar will charge the stamp duty and you may register before the authority. अभी इसमें स्टैम्प ड्यूटी का बहुत सारा बड़ा सब्जेक्ट है कि कितना लगेगा, क्यों लगेगा. सेकेंडली, वन मोर एडजस्टमेंट इज लाइक दैट कि अगर फादर एक्सपायर हुए, मदर और 2 बच्चे हैं, तो मदर के नाम पे करना है तो फैमिली एडजस्टमेंट में 2 बच्चे मदर के नाम पे कर सकते हैं, वो भी एग्जेम्पशन में जाता है, उसमें भी स्टैम्प ड्यूटी नहीं लगता है. तो इट इज काइंड ऑफ रिलीज डीड है, फैमिली सेटलमेंट डीड है. सो यू कैन डेफिनेटली रजिस्टर इट बिफोर द कंसर्न सब रजिस्टर एंड सबमिट टू द authority or submit to the society. They have to act on the registered deed. जो भी रजिस्टर हुआ है, society can take a call by taking the membership. एका माऊलीला 2 मुलं आहेत. दोघांनी रिलीज डीड दिलाय. आणि नंतर एका मुलाच्या नावाने गिफ्ट डीड करू शकते का? मलाही नाही नीट हो समजलं. नक्कीच. एकदा रिलीज डीड झाल्यानंतर जो रिलीजी असतो, मग त्या मुलाला मिळाला असेल, कुठल्याही फॅमिलीच्या मेंबरला मिळाला असेल, त्यानंतर तो पूर्ण मालक होतो, त्याच्यावरती कुठलंही रेस्ट्रिक्शन आपण ठेवू शकत नाही आणि तो त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट त्याच्या मर्जीप्रमाणे करू शकतो.